मित्रांनो, तुमच्यावर जर तुमच्या घरातली संपूर्ण जबाबदारी जर असेल, तर एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायची. तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही. किती जरी त्रास झाला, तर दमता कामा नये. चालतच राहावं लागतं. जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. तुम्हाला त्रास किती झाला, कंटाळा आलाय का, कुणी विचारणार नसणार आहे. तुम्ही फक्त जबाबदारीचं ओझं जोपर्यंत वाढताय किंवा वाहताय, तोपर्यंतच तुम्ही तुमच्या सर्वांसाठी योग्य व्यक्ती असताय. ज्या दिवशी जबाबदारी तुम्ही झटकाय चालू करेल ना, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये, की तुमचं सगळ्यांच्या जीवनातलं महत्त्व जे होतं 100% ते संपलेलं असणार आहे. त्यामुळं जोपर्यंत आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत, तोपर्यंत लक्षात ठेवा. जसं आपण हॉटेलमध्ये जेवाय गेल्यानंतर जसं आपण पैसे देतो, तिथलं वेटर वगैरे सगळे आपल्याला साहेब साहेब म्हणत असतात. आणि ज्यावेळी तुमच्याकडे पैसे नसतात आणि तुम्ही बाहेरून हॉटेलकडे बघताय, तशीच परिस्थिती आपल्या फॅमिलीची सुद्धा असते. जोपर्यंत तुम्ही संपूर्ण गोष्टी फॅमिलीसाठी जोपर्यंत करताय, तोपर्यंतच तुमची किंमत फॅमिलीला असते. ज्या दिवशी तुम्ही मिळवायचं कमी किंवा रिटायरमेंट व्हाल, त्यावेळी फॅमिलीची अवस्था आपल्याबाबतची काय असते. जे मित्र आमचे रिटायर झालेत, जे जबाबदारी घरातली झटकल्यात, तिने जरा कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल. धन्यवाद.